कुठे गेल्या हो माय? काय आवाजच देत नाही माय. अक्का आहेत का नाही घरात काय माहिती माय. हो अक्का, ठगू अक्का आहेत का हो माय घरात? काय हो बाई, काय सांग ती? ओ माय, म्या काल बोललीच नाही तुम्हाला. ती बाई पण उभी होती, मग कोणासमोर चांगलं नाही हो माय. असं म्या म्हणतं थोडी मदत करणार का म्हणतं, पगार येतो तोपर्यंत म्या तुम्हाला व्याज देऊन दिल म्हणतं हो माय. काय सांग तू? नेमन बोल ना, मला काय समजे नाही रा ना. मोके बोल बाई, मला असं मन मोके बोलायला पटत बरं. अशी गुतत गुतत काय बोलाय नाही तू? गुतत गुतत नाही बोलत हो माय. मी असं म्हणतं मला एक दीड महिना 10,000 रुपये द्या म्हणतं, मी व्याज देऊन देईन म्हणतं तुम्हाला. ओ म्हणे माय हो दक, याज ना आज बोलनी काल दिन बोलतो नको बरं. मी काही याज ना पैसा देणार बाई आहे का? मग तुला लागा टाळी अडचणले तिल्ली जाय ना बाई. मी काय नाही म्हणसू का? ते तुला पगार ना शे लपडा चाला ना, तुला आला नोकरी ना अंगणवाडी ना मुनिसन मांगी राणी ना. मग गाडी अडचणले नाही ते कोणाला होईल? लय जाणार आहे बेटा. मला काल दिनच बोलती ना. नाही हो माय, कोणासमोर चांगलं नाही वाटत वा अक्का. मी काल बी त्याच्यासाठी आलती तुमच्याकडे. मला त्या 2-4 बायांनी सांगितलं माय म्हणे, टगू अक्का चांगली आहे हो, करते मदत म्हणे, लागते तेव्हा अडी अडचणले उभी राहते म्हणे. ती बाई म्हणे, ती बाई लईच कामाची बाई आहे म्हणे. मी तुमच्याविषयी जरा 2 शब्द चांगलेच ऐकले म्हणूनच मी आलती. नाही तर मी आज पाहत आली का तुमच्या दारी. पण माय म्हणतं आता भाऊ जवळ बी किती वेळ मागावं हो माय अक्का. मग सरम वाटते ना हो घडी घडी. हा मग देख, रोज मरे त्याला कोण रडे अशी गंमत राज देईन. भाऊ हो का बहीण हो, माय हो का बाप हो, देख नदारीले सगळी माय बी वसणे हो बीन. मला अनुभव शे हो दादा, अनुभव शे बट इटेल शे माले. हा तुम्हाला काय सांगू नको. आणि दारुड्या नवराना संसार करायने बीन खरं शे हो. जनावर बितस त्याला समजस रे बेटा. काय नाही लय जाय, नको चिंता करू. बसणार रे बेटा, बसणार. काय नाही हो माय अक्का. म्हणतात ना म्हणे ज्याचा नवरा शाना त्याचा संसार शाना राहतो हो अक्का. काय करवा, जवान जवान पोरी त्यांच्या समोर काय बोलता नाही येत, चालता नाही येत नवऱ्याला. आणि तो माणूसला तर काय सरमच नाही वाटत. तर त्यानेच नेमनकटं काम केलं असतं, त्याने आली असती का तुमच्याजवळ हात पसरवायला हो अक्का. मला नुसती सरम लागते कोणाजवळ पैसे मागायची. पण हा माणूस अशी पाडी आणतो माझी. माझं तरी मी अंगणवाडीही करते, ब्लाऊजही शिवते, पिको फॉलही करते. रात्री 12-12 1-1 वाजतो हो मला झोपायला. सकाळी 5:30 वाजेला उठते. मग दगते कितली संसारिक शे दक. तसंच रासो जो करस ना त्याला तेटच पुरस. पण खरंच आई येडीनी एक अर्धा पोऱ्या बी उदी दानी. मग कसा ना काय त्याचं बाई कसा भेटस काय भेटस. मग एक अर्धा लेकरू राहतं तुला आराम राहता जरा असा माणूस दका असं व जण ना बाई. माणूस नवरानं दुःख बुली जा जण चांगली निघणे का. मग जवाई जमणं काय खरं रास का. मनचे वडीलनी जवाई जमनी कुत्ते शकम. देख बिन म्हण हो बी घर नाही म्हणून तुला बी आज सांग राय ना. देख हो बेटी ना कसं रास जाणू म्हणा माणूस इथला दूर रास नाही पैसा वाटत जाणं. तसा ते घर म्हणा माणूस अजून जुन्या राबी राहणार. पण कसं रासते हो बेटी ना, फरकच पडी जास. मग अंडेर ना नो ना फरक रास कितलं बी जाय ती तीन समोर द्या ना. मग तिला कसं वाटतं को तीन मन ना काय शे नाही शे आपण काय जाणं का बरं. आज तू नेहमी गरज शे म्हणजे सण मला बी दयावून हो बी नाही ते मी बी काय एवढं देत नाही कोणले पैसा. कारण काय शे गण लागस खेतीले बी. मग काय करस मजुरी दुनियाने मजुरी चालणे जास हो माय. कसा ना काय मनावर बी एवढं काम होत नाही हो बाई. रविवारी येत जाईन ना हो मी वावरात तुमच्या. सांगत जाय मला बी का रविवारी जाते मी कोणाच्या बी वावरात भेटलं काम तर. मला काय माहिती हो माय. नाही तो निस्या बायच नाही रावण्या करण्या पट्टीस बाया भेटतीस नाही हो दादा. मग असं कसा पजिता होय जास म्हणा पाणी पडणार तर होय तो कापूस खराब होय गे त्यात नाही का. मग आणि इथलं वावर फुटेल होतं म्हणा म्हणजे खराब होई घेतो हो माय. कितला अर्धा भाव मा कापूस शिकाय ना तो म्हणा बेटा खराब होई घेता. आणि कितला दिन राबनू त्यान मागे आपण भेटीन का हो माय. मग अक्का 1-1.5 महिन्यासाठीच द्यावं माय मला. हा सांगा ना म्हणे देस ना गडी भरतो नंतर देस ना. मी कपडा धुई राहतो रे बेटा. ते हो जायचे 3 मानगर जाई मन मानगर जाई पिरी येतीन त्या अंडोरीतला दिन नाही यायचे. मग काय रे काम जातीन आखू कथा जाणं होईते असले शिर्डी पार्टी जातीन. आता वही गेले लेकरू जरा असं जाणत. तिल बी काय कुठे फिराही राहाल भेटणं नाही. लग्न व्हाय ना तर ताले पाहिना तर ते नुनी ते दिवस राहायला होतात. मग कुठे गई नाही नुनी म्हणे भाऊ बी माय हो आय सुशीला आत्यान हो कधी चुकाय गेवी ना का होई नी आता कद्या. काय नाही हो माय आशाताई, असंच आलती माय काम निमित्तानच. माय हो तुमले काय काम आडी गेवी.
काय नाही माय, काय करवा, अंगणवाडी पण बंदच आहे ना, आमचा संप चालू आहे ना. मग लईच अडचण पडली होती. काल आलती म्या, पण काल पण अक्काजवळ कोणी होतंच, एकट्याच नव्हत्या. मग म्या काही बोललीच नाही, पण तरी पण एक शब्द बोलली तर अक्का काही बोलल्याच नाही. माय म्हणतं आज जाऊन बघते म्हणतं. मला 2-4 जणांनी सांगितलं होतं की, तर माय म्हणे आडी अडचणला देते माय म्हणे ते ठगू अक्का, दोंडू अण्णाच्या घरी जाऊन बघा म्हणे तुम्ही. त्याच्यासाठी आलती हो माय. पण हा म्हटलं बिचारीनी चांगली आहे मायपोट बिचारी. माय हो अक्का, अक्का बुक्याने बुक जाणणारी तिशाने तीच जाणणार बाई बीन, रडता माणूस ना सुपुससो माय अक्का. तुम्ही काय समजिली दबी ना त्या मिनकेतला वरच जाण संगे रायरानू. आडी हो अडचण हो काही हो सुख हो दुःख हो बीन कोठे येणं हो जाणं हो बटी गोट अक्का म्हणजे ना आमले ते बस बिन बरत बारीशे प्रत्येक गोटले अक्का शिवाय आमनं काहीच पाटला आलंच नाही दादा. आमनी इथली गली आहे ना, आमनी म्हणजे एकटाय बी. हा तुम्ही त्यातच मोरे जातच तुमनं येणं जाणं आणि एवढं म्हणून. हो माय, म्या कोणाजवळ जास्त बोलतच नाही, मला वेळच नाही भेटत वा आशाताई. मग अंगणवाडीत जावा, तिथून यावा, परत ब्लाउजांची कटिंग करवा. मग म्या 8 वाजेपर्यंत ते मशीनवर बसेल राहते. मग एक पोरगी स्वयंपाक करते, म्हणते मम्मी जेव, तेव्हा जेवायला उठवा. मग एवढं तेवढं घडीवर वट्यावर बसवा आणि लगेच मग टिशपॉलच्या साड्या येईल राहत्यातच. पिकोफॉल बी करते ना म्या, रात्री पिकोफॉल करते. मग 2-4 साड्या झाल्या सांगायला तर त्या करून देते. मग आज शिलाई ती पोरगी मारून घेते. सकाळी उठवा, स्वयंपाक करवा, कपडे लत्ते करवा, अंगणवाडीचा टाईम होते. मग मला टाईमच कुठे भेटते, कुठंच नाही जात व माय मी आशाताई. मग बरोबर आहे ना, बरोबर शे आम्ही नाशा शेत नाही रिकाम्या गौराया. का वा अक्का दिद्या विचारिले तिथला पैसा माग राहिनी ते दिद्या हो माय चांगली बाई आहे बिचारी. हा ना म्हणते सांगा ना तिला देस म्हणतं गडीभर तू ये म्हणतं सांगा म्हण तिला. ती दक म्हणे एक जोडे पैसा होणार नाही, कोठे 2000 कोठे 1000 कोठे 500 कोठे असा पैसा राहतस म्हणा काय एक ठिकाण पैसा राहतस का. हा एकटं जास माले साडेस मा बिटी देस, पाकिट मा बिटी देस, कपाट मा बिटी देस, चांडबा मा बिटी देस, दांडबा मा बिटी देस, असं काम शे म्हणून आलं दाणे पान. काय नाही दुपारून येते का मग, नाही तर पोरीला वाट लाईन. मी आली तर मी अशी येऊन जाईन, काय नाही दुपारी द्या. मग काय नाही, तुमचं काम आवरून घ्यावं अक्का, काय वांधा नाही. येऊ का 1 वाजेला. हा ये ना 1-1:30 वाजाली, बिंदास राय चिंता नको करीस. हा हो माय. माय पोटा आहेत व माय तुम्ही. माझा भाऊ घडी 5,000 10,000 देतच राहते. मग घडी काय मागवावं त्याला बी चांगलं नाही वाटत. त्याच्या मागे बी परिवार आहे, भले नोकरी आहे तर काय झालं मग, आपल्यासाठी थोडी आहे. त्याच्या मागे बी माय आहे, बाप आहे, बाई आहे, पोरं आहे. त्याच्यासाठी मला मागायला चांगलंच नाही वाटत व अक्का. आता काय होतं ना, लाईट बिलही भरायचं आणि ती घरपट्टी पानपट्टी रुकेला आहे, ते घडी ते बोलू राहिले ऑफिसमध्ये, म्हणून त्या भरून देते म्हणतं. ते 5-6 हजार ते आहे, काय लाईट बिल आहे असं म्हणून. आणि 2,000 ते LICचे भरायचे आहेत माणसाचे. असं करून 10,000ची गरज पडली हो माय मला. मी म्हणतं पगार होईन तर काही ना काही कातर बिवत करून माणूस करून देते म्हणतं, पण ते पगारच नाही झाला ना अजून, म्हणूनच मला एवढी तकलीफ पडली हो माय. काय नाही अक्का, येते मग मी दुपारी. चला येते. हा उभी ना बिंदासी आहे. ये ना अशा बटना नाही हो माय नाही बटा आवरान राहिले हो अक्का. मी त्या बहीण दिसली म्हणता एकच काय होणी गड्या ती म्हणतं कधी ना मध्ये उभी ना ती म्हणतं. देख बिन कोणी बी कामे करजे येस काय करत बिचारीने बी मजबुरी होई. बटना मग नाही उभी आवर द्या माल बी.